मित्रांनो, आता तुमचे पण वोटिंग कार्ड म्हणजेच मतदान कार्ड जे आहे ते हरवले असेल तर घाबरू नका. कारण आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनच घरी बसूनच तुमचे जे वोटिंग कार्ड आहे ते डाउनलोड करू शकता. आता हे वोटिंग कार्ड कसे डाउनलोड करायचे आहे आणि याच्यासाठी कोणती वेबसाईट आहे याची संपूर्ण माहिती मित्रांनो मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ अगदी 2 मिनिटाचा आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. सर्वात आधी तुम्हाला गुगल क्रोमवर जाऊन तेथे voter.eci.government.in असे सर्च करायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असे एक डॅशबोर्ड ओपन होऊन जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला सर्वात आधी तुमचे जे अकाउंट आहे ते तयार करावं लागणार आहे. अकाउंट तयार करण्यासाठी तुम्हाला इथे साईडनं एक साइन अप ऑप्शन दिसत आहे. त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. साइन अप या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इथे तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली तुम्हाला एक कॅप्चा दिसत आहे. तो कॅप्चा तुम्हाला या बॉक्समध्ये टाकून द्यायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर खाली एक कंटिन्यू ऑप्शन दिसत आहे. कंटिन्यू ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आणखी एक पेज ओपन होऊन जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचे जे फर्स्ट नेम आणि लास्ट नेम टाकायचे आहे. फर्स्ट नेम लास्ट नेम टाकल्यानंतर रिसेंट OTP ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. तुम्हाला एक सांग की तुमच्या मोबाईलवर OTP येणार. तो OTP तुम्हाला इथे प्रविष्ट करावं लागणार. OTP प्रविष्ट केल्यानंतर तुम्हाला खाली एक व्हेरीफाय ऑप्शन दिसत आहे. त्या व्हेरीफाय या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. व्हेरीफाय ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचे जे अकाउंट आहे ते इथे तयार होऊन जाणार आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला लॉगिन या ऑप्शनवर यायचं आहे. लॉगिन ऑप्शन येऊन तुम्हाला तुमचा जो इथे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली एक कॅप्चा दिसत आहे. तो कॅप्चा तुम्हाला त्या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि रिक्वेस्ट OTP या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. रिक्वेस्ट OTP या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक सांख्य OTP येणार आहे. तो OTP तुम्हाला इथं प्रविष्ट करावा लागणार आणि व्हेरीफाय या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून टाकायचं आहे. व्हेरीफाय ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक डॅशबोर्ड ओपन होऊन जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इथं एक इपिक डाउनलोड हे ऑप्शन दिसत आहे. त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इथे तुमचा जो वोटिंग कार्ड नंबर आहे म्हणजे तुमचा मतदान नंबर आहे तो इथं या बॉक्समध्ये टाकून द्यायचा आहे. तो वोटिंग कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली सिलेक्ट स्टेट म्हटलेलं आहे. तिथे तुम्हाला तुमचं जे राज्य आहे ते निवडायचं आहे. राज्य निवडल्यानंतर तुम्हाला साईडने एक सर्च ऑप्शन दिसत आहे. त्या सर्च ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. सर्च या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमची जे वोटिंगची जी माहिती आहे इथं शो होऊन जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला एक खाली एक ऑप्शन दिसत आहे सेंड OTPचं. त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP जाणार आहे. तो OTP तुम्हाला ह्या बॉक्समध्ये टाकून द्यायचा आहे. OTP ह्या बॉक्समध्ये टाकल्यानंतर साईडला तुम्हाला व्हेरीफाय हे ऑप्शन दिसत आहे. व्हेरीफाय या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर इथं डाउनलोड जे एक ऑप्शन येणार आहे. डाउनलोडचं ऑप्शन आल्यानंतर त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. तुमचं जे वोटिंग कार्ड आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. वोटिंग कार्ड डाउनलोड केल्यानंतर इथे खाली एक PDF डाउनलोड झालेली त्यावर क्लिक करून तुमचं जे वोटिंग कार्ड आहे इथे शो होऊन जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला जर याची प्रिंट काढायची असेल तर साईडला तुम्हाला एक प्रिंटचं ऑप्शन दिसत आहे. त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर क्लिक करून तुमचे जी वोटिंग कार्डची प्रिंट आहे ते तुम्ही काढू शकता. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलवरून वोटिंग कार्डची प्रिंट आहे ते काढू शकता आणि वोटिंग कार्ड जे आहे ते डाउनलोड करू शकता.